मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम आता भारतातही दिसू लागलाय। नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ असलेल्या पानेवाडी थोटाणे परिसरातील गॅस बॉटलिंग प्लांटमधून होणाऱ्या गॅस वितरणात अचानक घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात कमर्शियल आणि घरगुती एलपीजी गॅस टंचाईची शक्यता व्यक्त केली जाते। या परिस्थितीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। मनमाड शहरापासून जवळ असलेल्या पानेवाडी थोटाणे शिवारात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन गॅस रिपेरिंग प्लांट आहे। मात्र इंडियन गॅस रिफिलिंग बॉटलिंग प्लांटमधून होणाऱ्या गॅस वितरणात अचानक मोठी घट झाली आहे। यामुळे उत्तर महाराष्ट्रात कमर्शियल सोबतच घरगुती एलपीजी गॅसची टंचाईची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान घरगुती गॅससाठी मोठ्या प्रमाणात रांगा देखील लागत आहेत। सध्या घरगुती सिलेंडर मध्ये ग्राहक पॅनिक होऊन खूप जास्त बुकिंग करताय। त्या कारणास्तव आम्हाला वितरणाला खूप अडचण होते। कंपनीकडनं आम्हाला जो पुरवठा येतोय तो साधारण मागणीपेक्षा थोडासा कमी येतोय, पण आमच्याकडे बुकिंग एवढी वाढली आहे की 5 दिवसाची वेटिंग आमच्याकडे लागू सुरू झाली आहे। तर माझं आव्हान आहे सर्व आमच्या भारत गॅसच्या ग्राहकांना की त्यांनी पॅनिक न होता गरज असेल त्याच वेळेस सिलेंडर घ्यावा, जेणेकरून ज्यांना अत्यंत गरज आहे त्यांना सिलेंडर सप्लाय मिळू शकेल। सध्या कंपनी प्रशासन काही नियमात बदल केलेले का? काल रात्रीच एक ऑफिशियल मेसेज आला आहे की कुठल्याही प्रकारचे नवीन कनेक्शन म्हणजे कमर्शियल, नवीन घरगुती कनेक्शन किंवा एफटीएल कनेक्शन आणि दुसरं सिलेंडर सुद्धा कुठल्याही प्रकारचे नवीन कनेक्शन बनवू नये पुढचा आदेश येऊपर्यंत। काही दिवसांमध्ये फरक केला आहे सध्या? जो 25 दिवसाचा नियम होता त्यात काही बदल नाही, सध्या तर तोच आहे। सध्या 25 दिवसाचा सध्या तर तोच आहे। पानेवाडी थोटाणे शिवारात असलेल्या इंधन कंपनीतून उत्तर महाराष्ट्रात टँकरद्वारे इंधन, पेट्रोल, डिझेल पंपापर्यंत पोहोचवलं जातं। आखाती देशात युद्ध जरी सुरू असलं तरी याचा परिणाम इंधन पुरवठ्यावर झाला नसल्याचं ट्रान्सपोर्ट धारकांचं म्हणणं आहे। सध्या आम्ही एक डीलर असताना नीलम पेट्रोलियम ही माझी फर्म आहे। आतापर्यंत तरी कंपनीला ज्या वेळेस आम्ही आरटीजीएस केलंय त्या वेळेस कंपनीने ताबडतोब आम्हाला मालचा पुरवठा केलेला आहे। आतापर्यंत असा मला आढळून आलेला नाहीये की आरटीजीएस केल्यानंतर गाडी 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी येऊ राहिली। सेम डे गाडी पंपावर येऊ राहिली। त्यामुळे आतापर्यंत असं काही आढळून आलेलं नाहीये की डिझेल किंवा पेट्रोल याचा काही शॉर्टेज असल्यामुळे गाडी लेट होऊ राहिली। कंपनीमधून काही बिझनेस लोकांना काही नियमात बदल केलेले आहेत सध्या जे काही डीलर्स असं मध्यंतरी ऐकलं होतं की जे काही डीलर्स क्रेडिटवर माल घ्यायचे कंपनीकडून तर ते सध्या क्रेडिट बंद केलेलं आहे। माझे फर्मच्या बाबतीत सांगायचं राहिलं तर मी काही कंपनीकडून क्रेडिटवर माल घेत नाही, त्यामुळे मला या संदर्भात काही जास्त माहिती नाही। सध्या पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हो, आतापर्यंत असं काही निदर्शनात आलेलं नाहीये। काय ज्या वेळेस कंपनीला आरटीजीएस केलं त्या वेळेस कंपनीने आतापर्यंत सुरळीत गाडी पाठवलेली। मनमाडजवळील इंडियन बॉटलिंग प्लांटमधून नाशिक जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात होणाऱ्या गॅस सिलेंडर पुरवठ्यावर सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे परिणाम झालाय। रोज गॅस प्रकल्पातून 100 गाड्या भरून गॅस सिलेंडरची वाहतूक होत असे, मात्र आता त्याची संख्या घटली असून केवळ 30 ते 35 गाड्यांचे गॅस सिलेंडर भरून बाहेर पडत आहेत। त्यातच प्रकल्पातील 2 फिलिंग पॉइंट पैकी केवळ एकच पॉइंट सुरू आहे। गुजरातच्या हाजीराबाद येथून गॅस टँकर येत असले तरी पुढील युद्धजन्य परिस्थिती पाहता ग्राहकांना टंचाई जाणवू नये यासाठी कोटा कमी करण्यात आला असला तरी रोजच गाड्या सिलेंडर भरून जात असल्याचं सांगण्यात येत आहे। गॅस, कच्चा गॅस हा हजीरा प्लांट मधून येतो, तो मनमाडला येतो। पुरवठा व्यवस्थित आहे। रोज 100 गाड्या भरायच्या, परंतु आता सध्या 30 गाड्या रोज भरताय। काय कारण आहे? कारण असं की माल म्हणजे कच्चा गॅस भरपूर आहे, म्हणजे भरपूर म्हणजे फार मोठा नाही पण अडचण नाहीये, पण ते थोडं कंट्रोल ठेवणे पुढे जर परिस्थिती बिघडली त्याच्यासाठी आता जी परिस्थिती आहे त्यांनी थोडीशी आवाक्यात ठेवलेली आहे। साधारण प्लांट किती चालू आहे आता प्लांट रोज डिस्ट्रीब्युटर सोडून ट्रान्सपोर्टर वगैरे सगळं धरून 30 गाड्या भरतायत। आणि आतमध्ये जो बॉटलिंग प्लांट जो आहे हा, तिथे काय परिस्थिती? काहीच नाही, काम चालू आहे। जे 2 करोजल होते ते 1 करोजलवर आता काम चालू आहे व्यवस्थित। पुरवठा सुरळीत आहे, कुठे गाडी थांबलेली आहे असंही नाही, कुठे काहीच परिस्थिती खराब नाही। गाडी ज्या ठिकाणी जायची असेल तिथे जाताना काही डिले होतो? नाही, काहीच नाही, गाड्यांचा डिले नाही, त्या वेळेच्या अगोदर पोहोचताय।
ग्राहकांना सिलेंडर वेळेत मिळत नाही अशा तक्रारी नाही, चुकीची बातमी आहे. हे कोणीतरी हे करतंय. बाकी पुरवठा सुरळीत आहे, इथून प्लांट मधून पुरवठा सुरळीत आहे आणि जे अधिकारी आहे सगळं लक्ष ठेवून आहे त्याच्यावर. तसंच कलेक्टरला पॉवर्स दिलेले आहे, कलेक्टर पण त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. कुठे काही काळा बाजार होऊ नये अशी काळजी घेतली जात आहे. एकंदरीतच मनमाड शहरापासून नजीक असलेल्या पानेवाडी थोटाणे परिसरातील इंधन कंपन्यांमधून इंधन पुरवठा सुरळीत सुरू असला तरी याच परिसरात असलेल्या गॅस प्लांटमधून मागणी कमी असल्याने वितरणावर परिणाम झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आखाती देशात सुरू असलेलं युद्ध असंच सुरू राहिलं तर भविष्यात मात्र सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. LS मराठी प्रतिनिधी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.